नमस्कार मंडळी, मराठी फ्लॅश मध्ये मी अमृता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. निमित्त आहे कृष्णाईच्या लेकी. झी मराठीवर सुरू होती नवीन मालिका आणि माझ्यासोबत कोण आहे पहा, साक्षात गौरी शंकर. म्हणजे गोड, येस गोड दिसणारी गौरी पण तितकीच दमदार आहे आणि दमदार दिसणारा शंकर जो तितकाच गोड आहे. कसे आहात दोघे जण? एकदम छान. तुझ्यातली एनर्जी आमच्यात येऊ हीच परमेश्वराचरणी महादेवाचरणी प्रार्थना आहे, बाकी काय नाही. खणखणीत आवाज आहे आणि करूयात सुरुवात. येस, तर आमच्या मराठी फ्लॅशच्या सूत्रांकडून असं आत्ताच आम्हाला बातमी कळली आहे की रोहितनी झी मराठी बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट केलंय. हिरोईन जर कलेक्टर होणार असेल तर आणि तरच मी हिरो बनणार. काय सांगशील रोहित याबद्दल? नाही बघ, तुला एक सांगतो, हिरोईन कलेक्टर होणार असेल तर मी हिरो करेल असं नाही. मी हिरो जिथे करतो तिथे हिरोईन कलेक्टर होतो. पण ह्याने हिरो करून समोरचे कलेक्टर होतात, पण याचं काहीच होईना एवढ्यात. असं जास्त कसं आहे, किंग मेकर असतात ना, ते स्वतः किंग कधी बनत नाहीत. एवढं समजून घ्यावं आता काय. नक्कीच अत्यंत दमदार असं इंट्रोडक्शन दोघांचं पण आहे. पण मला गौरीला विचारायचंय की तुला या सिरियल मध्ये कलेक्टर व्हायचंय आणि ही तुझी जी कॅरेक्टरची खासियत आहे ती मुलींना कशी काय प्रेरणा देईल असं तुला वाटतं? गौरी ही एक खूप स्ट्रॉंग आणि कॉन्फिडंट मुलगी आहे, जी तिच्या फॅमिलीचा बॅकबोन आहे. आणि तुम्ही बघितलंच असेल, तुम्हाला स्टोरी समजलीच असेल की लहानपणापासून आईने खूप कष्ट सोसलेले आहेत आणि तिला कलेक्टर बनून तिच्या आईचा वरचा जो भार आहे तो कमी करायचा. आणि मला वाटतं मुलींना कोणालाही सांगण्यापेक्षा मुलगी अशीच असते की जी बघता क्षणी ओळखते की आपल्याला हे करायचंय, आपल्या आईच्या डोक्यावरचा भार कमी करायचा आहे. त्याच्यामुळे मी स्वतःहून मुलींना सांगणारच नाही की तुम्हाला काय केलं पाहिजे किंवा माझ्याकडून प्रोत्साहन येणारच नाही मुलींना. त्यांना इंडिपेंडेंटली स्वतःकडूनच प्रोत्साहन येईल अशा आहेत मुली. आणि जसं कृष्णाईच्या पण तुम्ही बघताय की 3 बहिणी आहेत, आई आहे तिची, वडील सोडून गेलेले आहेत. ते आता हळूहळू तुम्हाला मालिकेतून कळेलच. सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. होप सगळ्यांना आवडेल आणि सगळे बघतील. नक्कीच खूप छान कॅरेक्टर आहे गौरीचं. मी म्हंटल तसं गोड आणि दमदार. आता आपण बोलूया शंकरकडे. शंकर या कॅरेक्टर मधून आम्हाला काय वेगळं पाहायला मिळणार आहे रोहित? कारण अर्जुन म्हणून आम्ही तुझे अजूनही फॅन आहोत, तर आता शंकर म्हणून तू आम्हाला कसं प्रेमात पडणार आहेस? अर्जुनच्या मी पण प्रेमात आहे. खरं सांगायचं झालं तर मी अर्जुनवर खरंच प्रेम करतो खूप. बट मी एवढं सांगेन की शंकरला बघितल्यानंतर अर्जुन थोडासा तुम्ही विसरू शकाल. हा 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 असा शंकर आहे. म्हणजे स्ट्रॉंग बॉडी असणं, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी असणं, स्ट्रॉंग प्रेझेन्स असणं, एका आईचा मुलगा असणं, थोडासा गुंड असणं, मारामाऱ्या करणार असणं, हे सगळं असणं एका बाजूला आणि त्यामध्ये इनोसन्स असणं एका बाजूला. मला आता माहितीये की पुढच्या काही महिन्यांमध्ये 5 वर्षाचं बाळपण आणि 70 वर्षाचे बाबा पण शंकरचे फॅन असतील. त्यांना शंकर आपल्यातला वाटेल. फॅन असणं इज डिफरंट थिंग, त्यांना आपल्यातला वाटेल. सो शंकरचे हे सगळे पैलू आहेत ना, ते उलगडत जातील. एका आईचा मुलगा जो खूप लाडका आहे, एका बहिणीचा भाऊ जो खूप प्रेमळ आहे, एका बघता क्षणी प्रेमात पडला एका मुलीच्या, एका चांगल्या मित्रांचा चांगला मित्र आहे. हे खूप ऍक्च्युली ही रेअर गोष्ट आहे. सगळेच चांगल्या मित्रांचे चांगले मित्र नसतात, पण शंकर आहे. आणि हे अर्जुन मध्ये घेतलं काही नव्हतं, जे तुम्हाला शंकर मधून बघायला मिळेल. आणि ऑफकोर्स माझा प्लस पॉईंट जो आहे तो मी यावेळी अजून मोकळेपणाने पोर्ट्रे करणार आहे, तो म्हणजे बॉडी. आणि त्यासाठीची तयारी चालू आहे चांगली. तुम्हाला शंकर नक्की आवडेल. नक्कीच. आणि सगळ्या ऍक्टरना हवा हवासा असणारा एक प्रश्न मी विचारते की ऍक्टर म्हणून नेहमी आपल्याला असं वाटत असतं की यार मला असा लुक मिळाला पाहिजे, तसा लुक मिळाला पाहिजे. अशी कोणती गोष्ट आहे तुमच्या आत्ताच्या लुक मधली की ती तुम्हाला हवी होती आणि ती मिळाली, किंवा जी मिळाली आणि ती आवडली, अशी कोणती गोष्ट आहे? मी तर जशी मी आहे तशीच मला मिळालेली आहे, त्याच्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. आणि मला गावाकडची अशी ओढ आहे की पैंजण घालणं, बांगड्या घालणं, टिकली लावणं, वेणी असणं. त्याच्यामुळे मला जसा रोल हवा होता तसाच मला मिळाला. सो आय एम व्हेरी हॅपी. हा, मला माझे केस खूप आवडतात. मी त्यांची खूप काळजी घेतो. आणि मी असं प्रे करत होतो की यार केस नाही कापले गेले पाहिजेत. एखाद्या कॅरेक्टरची नीड असेल तर टक्कल पण करूयात, तसं काही नाही. बट मला आता सांगण्यात आलं की केस बिलकुल कापायचे नाही मी सांगेपर्यंत. म्हणलं बिलकुल कापणारच नाही. मग तो एक लुक बाबत ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की जी मला हवी होती आणि ती मिळाली, माझे केस. येस. म्हणजे दोघांच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तर या सिरियलमुळे प्रेक्षकांची कोणती इच्छा पूर्ण होणार आहे आणि त्यांनी 15 जून पासून 7 वाजता त्यांनी कृष्णाईच्या लेकी का मिस करू नये? खरं सांगू तुला, लोक वाट बघतायत की
आम्हाला आई आणि मुलाचं बॉन्डिंग बघायचंय. लोक वाट बघतायत की आम्हाला आई आणि मुलीचं बॉन्डिंग बघायचंय. लोक झी मराठीची अशा मालिकेची वाट बघतायत जे त्यांना जुने दिवस आठवून देईल. आणि लोक बोलतात, व्यक्त होतात. मला असं वाटतं झी मराठीने पूर्णपणे विचार करून ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन असलेली ही मालिका आहे. आणि त्याही पेक्षा आम्ही सगळे खूप नगण्य आहोत. लोक वाट बघतायत निवेदिता ताईंची, ज्यांना आई म्हणून लोक महाराष्ट्र गेले 40 वर्ष बघतोय. एक नट म्हणून बघतोय, पण आई म्हणून पण बघतोय. सो त्या आई म्हणून आज झी मराठीवर येत आहेत. मी पर्सनली त्यात ऍक्टिंग करतोय म्हणून नाही, तर निवेदिता ताई आहेत म्हणून मी ती सिरियल बघणार आहे. सो तुम्ही पण बघा. 15-20 म्हणजे त्याहूनही आधीचा काळ असा होता जिथे मुली झाल्या म्हणून खूप रोकटोक असायची. इवन आमच्या घरातही मी थोडेफार असे बघितलेले आहेत की दुसरी मुलगी झाली की असं असतं. म्हणजे नेबर्सचे एकदा असंच झालं की नेबर्सला सेकंड मुलगी झाली आणि ते आले आणि त्यांनी असा पेढा दिला आणि ते म्हणले की दुसरी मुलगीच झाली. आय वॉज लाईक की हा की माझं असं म्हणणं आलं की ठीक आहे, दुसरी मुलगी झाली, यू शुड बी हॅपी. सो ती गोष्ट मला खूप छान वाटते, कारण की ते डोक्यात कंटिन्यू होतं. कारण की मला मोठी बहीण आहे, मी दुसरी मुलगी आहे आणि मग माझा भाऊ आहे. त्याच्यामुळे त्या गोष्टीतून मी ही थोडीफार गेलेली आहे. आणि आज कृष्णाईची लेकी ही मालिका येते, त्याच्यातून दाखवलंय की मुलींमध्ये किती सामर्थ्य असतं आणि त्याच्यापेक्षा जास्त तिच्या आईमध्ये की ती एकटी आई त्या तिघींना कशी वाढवू शकते स्वतःच्या जीवावर, जेव्हा वडिलांचा आधार नसतो. आधार नसतानाही ती कशी वाढवते हे दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही माझ्यासाठी बेस्ट गोष्ट आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने हे बघावंच. आणि ज्या बायकांना 3-3 मुली आहेत किंवा ज्यांना 1-2 मुली आहेत किंवा त्यांनी सोसलेलं आहे हे की त्यांच्या सासूने बोललेलं आहे, सासऱ्याने बोललंय, त्यांनी तर नक्कीच ही सिरियल बघावी. आणि आय नो त्यांच्यातही तसंच पोटेन्शियल असेल की त्यांनी त्यांच्या मुली वाढवल्या असतील. सो माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे ही. म्हणजे तुमचं एंटरटेनमेंट तर होणारच आहे, पण अत्यंत दमदार असा संदेश किंवा एक अशी उभारी तुम्हाला मिळणार आहे या सिरियल मधून. सो तुमच्या संपूर्ण सिरियलला, टीमला मराठी फ्लॅश कडून भरभरून शुभेच्छा आणि गौरी शंकरची जोडी सुद्धा सुपरहिट ठरो या सुद्धा शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.